नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायी. नमस्कार. लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे. त्याविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांच्या काळाला चतुर्मास असं म्हणतात. बऱ्याच वेळा हा शब्द चातुर्मास असा उच्चारला जातो, कारण तो शब्द रूढ झालेला आहे. पण खऱ्या अर्थाने तो चतुर्मास असा आहे. चतुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढ महिन्याचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस असा हा 4 महिन्यांचा कालावधी असतो. भारतीय उपखंडामध्ये हा काळ अर्थातच मोसमी पावसाचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीला हा चतुर्मास संपतो. थोडक्यात आषाढी एकादशीला देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव उठतात अशी धारणा आहे. देवांच्या या निद्राकालामध्ये असुर म्हणजे राक्षस अधिक प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी एखादं व्रत करावं, म्हणजे या काळामध्ये म्हणजे चतुर्मासात असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर चतुर्मास असं जरी आपण म्हणत असलो तरी ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन यातील एखादा महिना अधिक येतो त्या वर्षी हा काळ 5 महिन्याचा मानला जातो. चतुर्मासाच्या ह्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक व्रत, वैकल्य, विविध प्रकारची उपासना सांगितलेली आहे. या काळामध्ये आपले जे संस्कार सांगितलेले आहेत त्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत धारण संस्कार म्हणजेच मुंज म्हणजेच उपनयन हा संस्कार, विवाह संस्कार, दीक्षाग्रहण, यज्ञयाग, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत किंवा ती करू नयेत असा धर्मशास्त्रातील संकेत रूढ आहे. भागवत पुराणामध्ये विष्णूच्या ह्या निद्रेस हरिशयन असे म्हटले आहे. भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी चतुर्मासाचा हा काळ सर्वश्रेष्ठ मानला जातो. या चतुर्मासाला पौराणिक कथेचाही संदर्भ आहे. या काळात शेषशायी विष्णू क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे. चतुर्मासातील आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ही विशेष महत्त्वाची मानली जाते. याविषयी पुराणांमध्ये एक कथा सांगितलेली आहे. ही कथा आहे एका राजाची. ब्रह्मदेवाचा पुत्र नारद हे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. त्या नारदाने एकदा आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला असं विचारलं की आषाढातल्या शुक्ल पक्षातील एकादशीचं नाव काय आहे आणि तिचं महात्म्य काय आहे ते मला सांगाल का? ब्रह्मदेव म्हणाले, कशासाठी तुला हे हवंय? नारद म्हणाले, मला विष्णूची आराधना करायची आहे. ब्रह्मदेवाला हे ऐकून आनंद झाला. ते म्हणाले, मुनिश्रेष्ठा, तू विचारलंस हे फार चांगलं केलंस. तू खरोखरच वैष्णव आहेस, म्हणजे विष्णूचा भक्त आहेस. त्रैलोक्यामध्ये या एकादशीसारखं दुसरं पवित्र व्रत नाही. हे व्रत अतिशय पुण्यकारक असून ते पापांचा नाश करतं. मानवाच्या म्हणजे जो हे व्रत करील त्याच्या
सर्व इच्छा पूर्ण करतं. ज्या माणसांनी जन्माला येऊन सुद्धा हे व्रत केलेलं नाही त्यांना नरकाची प्राप्ती होते असं मानलं जातं. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी किंवा पद्मा एकादशी किंवा जी देवशयन या नावाने ओळखली जाते त्या एकादशीचं महत्त्व मी तुला सांगतो. ऋषिकेशाच्या कृपेकरिता या एकादशीचं उत्तम असं व्रत हे जरूर करावं. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, आता मी तुला या एकादशीची पुराणातील ही कथा सांगतो. ही गोष्ट आहे ब्रह्मपुराणांमध्ये. ही कथा नुसती जरी ऐकली तरी महापापाचा नाश होतो. ब्रह्मदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा एक राजा होता. तो चक्रवर्ती होता. सत्यवचनी तर होताच, शिवाय प्रतापी म्हणजे पराक्रमी होता. तो आपल्या प्रजेचं पालन अगदी धर्मानुसार करत असे. आपल्या प्रजेवर त्याचं स्वतःच्या अपत्या इतकं प्रेम होतं. म्हणजे तो प्रजेवर पुत्रवत प्रेम करत असे. आणि ह्या सगळ्या त्याच्या गुणांमुळे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. कोणालाही कसलीही व्याधी होत नसे. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेली एक दिडकी दमडी सुद्धा नव्हती. अशा प्रकारे तो राजा पुष्कळ वर्ष अतिशय सुखाने समाधानाने राज्य करत होता. पण त्या राजाच्या पूर्वसुकृतानुसार म्हणजे त्यांनी काही केलेल्या पापामुळे त्याच्या राज्यात सलग 3 वर्ष पाऊस पडलाच नाही. त्यामुळे दुष्काळ पडला. सर्व प्रजाजन त्रासून गेले, भुकेने व्याकुळ झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्र, वेदाध्ययन, वेदपठण हे सगळे व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन जे होते ते राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचं ठरेल असं काही तुला सांगावं असं आम्हाला वाटतंय. सांगू का? राजा म्हणाला, अवश्य सांगा. तेव्हा प्रजाजन असं म्हणाले की पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असं म्हटलेलं आहे आणि पाण्यातच भगवंताचं घर आहे. म्हणून भगवंताला आपण नारायण असं म्हणतो. हा नारायण सर्वांच्या हृदयामध्ये अंशरूपाने वास करतो. हा भगवान विष्णू पर्जन्य स्वरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी करण्याचं सामर्थ्य त्याच्यातच आहे. त्या पर्जन्यामुळेच अन्न निर्माण होतं. अन्नातूनच प्रजा निर्माण होते. त्यामुळे हे राजा, असा पर्जन्य जर नसेल तर प्रजेचा नाश होतो. त्यामुळे ज्यामुळे राज्यात पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असं काहीतरी तू करावंस असं आम्हाला वाटतं. राजा म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जे सांगितलंय ते सगळं अगदी खरं आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग जे आहे ते अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूतमात्र, प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचं जीवन चालतं ते अन्नावरच. पुराणातही मी असं वाचलेलं आहे आणि अनेक विद्वानांच्या तोंडून सुद्धा मीही ऐकलं आहे की राजाच्या अनाचारामुळे प्रजाजनांना दुःख भोगावं लागतं. मी याच्यावर खूप विचार केला, पण मी काही कुठेही पाप केलेलं, अनाचार केलेला मला काही आठवत नाही. पण तरीही तुम्ही दुःखी आहात, तेव्हा तुम्ही सुखी व्हावं म्हणून मी सर्व प्रकारचे प्रयत्न नक्की करेन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला म्हणजे ब्रह्मदेवाला नमस्कार करून बरोबर मोठं सैन्य घेऊन तो एका गहन अशा वनामध्ये गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी त्याला दिसला.
त्या अंगिरा ऋषींच्या तेजाने दाही दिशा उजळून निघाल्या होत्या. हे तेज होतं त्यांच्या विद्वत्तेचं. त्या ऋषींना पाहून या मांधाता राजाला अतिशय आनंद झाला. तो रथातून उतरला, ऋषींच्या समोर उभा राहिला. त्या ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला आणि त्याच्या येण्याचं कारण विचारलं. त्याच्या राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, सेना या राज्याच्या 7 अंगाविषयी सगळं कुशल विचारलं. राजाने स्वतःचं कुशल सांगितलं. ऋषींचंही कुशल राजाने विचारलं. नंतर ऋषींनी राजाला वनात येण्याचं कारण विचारलं. राजाने मुनींना आपल्या मनातला हेतू कारण सांगितलं. राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचं पालन करत आहे. प्रजेवर माझं पुत्रवत प्रेम आहे. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी? याचं कारण मला अजूनपर्यंत कळत नाही. तेव्हा हे जाणून घेण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. तरी माझ्या प्रजाजनांचा योगक्षेम व्यवस्थित चालेल आणि ते सुखी समाधानी राहतील असा उपाय तुम्ही मला सुचवा. ऋषी म्हणाले, ठीक आहे, तू आषाढ शुद्ध पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचं व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम अशी वृष्टी होईल. कारण ही एकादशी सर्व प्रकारची सिद्धी देणारी आहे, सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचं व्रत कर. मुलींचं हे म्हणणं ऐकलं आणि राजा घरी परतला. आषाढ महिना जवळच आला. आषाढ महिना आल्यावर त्याने ह्या पद्मा म्हणजेच देवशयनी एकादशीचं व्रत केलं. अतिशय श्रद्धेने व्रत केलं. राजाबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णांच्या प्रजाजनांनी सुद्धा हे व्रत केलं. राजासह सर्वांनी हे व्रत केल्यावर मेघांनी वर्षाव सुरू केला. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली आणि थोड्या दिवसातच शेतं पिकांनी डोलायला लागली. ऋषिकेशाच्या प्रसादानं सर्व लोकांना सौख्य लाभलं, समाधान लाभलं. याकरता पद्मा एकादशीचं हे उत्तम व्रत अवश्य करावं. हे व्रत ऐश्वर्य तर देतच, पण मुक्ती सुद्धा देतं. सर्वांना सुखदायक असं हे व्रत आहे. या एकादशीचं महात्म्य वाचलं किंवा ऐकलं तरी सुद्धा मनुष्य पापातून मुक्त होतो. अशी ही ब्रह्मांड पुराणात आलेली एकादशीचं महात्म्य सांगणारी कथा आहे. आता ही एक कथा आपण ऐकली, पण पुराणांमध्ये चतुर्मासाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. या काळामध्ये व्रत करावी हे तर आहेच, त्यामुळे पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. याशिवाय या काळामध्ये सत्कर्म करावीत, सत्यकथा ऐकाव्यात, सत्कथा ऐकाव्यात, सत्पुरुषांची जमलं तर सेवा करावी, संतांचं दर्शन घ्यावं, जमेल तसा दानधर्म करावा. या सगळ्या गोष्टी चतुर्मासात केल्या तर त्या अत्यंत कल्याणकारक अशा आहेत. म्हणजे त्यातून मानवाचं कल्याण होतं. त्यामुळे असुरांपासून माणसाचं रक्षण होतं. म्हणून प्रत्येकाने चतुर्मासामध्ये काहीतरी आपल्याला जे जमेल, जसं जमेल तसं व्रत अवश्य करावं असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हा काळ जो आहे हा पावसाचा काळ असतो. आपल्या भारतामध्ये हा मोसमी पावसाचा काळ मानला जातो. या पावसामुळे धरणी मातेचं रूप सुद्धा पालटलेलं असतं. पावसाचा भर असल्यामुळे फारसं स्थलांतर पूर्वी घडत नसे, कारण प्रवासाची साधनं नव्हती. तेव्हा पावसामध्ये रानावनातून प्रवास करणार कोण?
त्यामुळे सर्वजण चतुर्मासातलं व्रत हे एका जागी राहूनच करत असत आणि तसा तो प्रघात पडलेला आहे. या काळामध्ये माणसाचं शारीरिक रूपही बदलतं. म्हणजे काय, तर त्याची पचनशक्ती ही मंद झालेली असते. त्यामुळे पचण्यास हलका आणि मित म्हणजे थोडा असा आहार घ्यावा. आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. या काळामध्ये कांदा लसूण वर्ज्य करावा. पचायला जड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत किंवा खाल्ले तर ते कमी प्रमाणात खावेत. मांसाहार वर्ज्य करावा. म्हणूनच कांदा लसूण खायचा नाही म्हणून आषाढी एकादशीच्या अगोदर आपण कांदेनवमी साजरी करतो, कांद्याची भजी खातो की नाही, ती म्हणून खायला सांगितलेली आहे की नंतर 4 महिने कांदा लसूण आपल्याला खायचा नाहीये. अशा प्रकारे परमार्थाला पोषक अशा गोष्टी या काळामध्ये कराव्यात आणि प्रपंचाला मारक अशा ज्या गोष्टी आहेत त्या टाळाव्यात, हे चातुर्मासाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. या काळामध्ये तुळशीची पूजा अवश्य करावी. तुळशीला प्रदक्षिणा घालावी. तुळस ही कफनाशक आहे, वातशामक आहे आणि जंतुनाशक सुद्धा आहे. पावसाळ्यामध्ये साधारणपणे आपल्याला सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजार होतात. या आजारांवर तुळस हे रामबाण औषध आहे. सर्वसामान्य लोक चतुर्मासात एखादं व्रत करतात. तर काही व्रतांचा मी उल्लेख करते. या काळामध्ये पर्णभोजन करतात. म्हणजे काय, तर केळीच्या पानावर जेवायचं. एक भोजन करायचं म्हणजे फक्त एक वेळाच जेवायचं. अयाचित वृत्तीने राहायचं म्हणजे मागायचं नाही. जेवढं पानात वाढलं जाईल तेवढंच खायचं. आणखीन एक प्रकार सांगते. पानामध्ये एकदाच वाढून घ्यायचं. कुठलाही पदार्थ परत वाढून घ्यायचा नाही. अशा प्रकारे आहार घ्यायचा. कित्येक स्त्रिया चतुर्मासामध्ये एक वेगळ्या प्रकारचं व्रत करतात. जरा मजेशीर आहे. त्याला धरणं आणि पारणं असं म्हणतात. म्हणजे एक दिवस भोजन करायचं, दुसऱ्या दिवशी उपास करायचा, परत तिसऱ्या दिवशी भोजन करायचं, चौथ्या दिवशी उपास करायचा, असं 4 महिने करायचं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची व्रत अर्थात आपल्या शरीर प्रकृतीला झेपतील, त्रास होणार नाही अशा प्रकारची व्रत अवश्य करावीत. या व्रतांमुळे आपली प्रकृती चांगली राहते. काही जमलं तर वाचन करावं म्हणजे वृत्ती सात्विक होते, धार्मिक होते. असं चतुर्मासाचं हे महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. असा लवकरच येणारा हा चातुर्मास आपल्या सर्वांना आरोग्यपूर्ण जावो ही मनापासून शुभेच्छा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.